16 ऑगस्टपासून 900 रुपयाला मिळणारं गॅस सिलेंडर तुम्हाला 3000ला मिळेल जर का तुम्ही KYC केली नाही. ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल, परंतु ही अफवा आहे, माहिती चुकीची आहे किंवा खोटी आहे. कारण अशाबद्दलची माहिती आपलं भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल किंवा गॅस कंपन्या असतील यांनी अधिकृतपणे जारी केलेली नाही किंवा त्यांचं कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही की जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला 900 रुपयाचं घरगुती गॅस सिलेंडर 3000ला मिळेल. कारण जी 2700 3000 रुपये किंमत आहे गॅस सिलेंडरची ती कमर्शियलची आहे. परंतु यातली एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे 16 ऑगस्ट 2026 KYC करण्याची शेवटची तारीख आहे. आणि जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला दोन मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात. पहिला म्हणजे सबसिडी. रेग्युलर जे आहेत त्यांना 3-4 रुपये सबसिडी भेटते आणि जे उज्ज्वला गॅस योजनेमार्फत लाभ घेतात त्यांना 300 रुपये सबसिडी भेटते. ती सबसिडी तुमची बंद होऊ शकते किंवा तात्पुरत्या स्वरूपात थांबू शकते. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे तुमचं गॅस सिलेंडर सुद्धा बुक होऊ शकणार नाही किंवा ते तुम्हाला भेटणार पण नाही जर तुम्ही KYC केले नाही किंवा जोपर्यंत तुम्ही KYC करत नाही. त्यामुळे तुमची KYC झाली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. आता आधी KYC झालेली आहे की नाही त्याचं स्टेटस चेक करून घ्या जर तुम्ही आधी KYC केली नसेल. आणि जर तुम्ही आतापर्यंत KYCच केली नाही आहे तर तुमच्या गॅस एजन्सीला भेट देऊन तुम्ही अगदी 2 मिनिटात तुमची KYC करू शकता. गॅस एजन्सीवर जायचं नसेल तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून KYC करू शकता. इंडियन गॅस असेल, भारत गॅस असेल किंवा HP गॅस असेल या कंपन्यांचं अधिकृत ॲप आपल्या गुगल प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. ते इन्स्टॉल करून घ्या. त्यासोबत तुम्हाला आपल्या EYDIचं आधार फेस RD सर्व्हिस हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, ज्याने फेस स्कॅन करून तुम्हाला KYC करावी लागत असते आणि त्यासाठी त्याची मदत होत असते. तुमचं कंपनीचं ॲप आणि हे आधार फेस RD सर्व्हिस ॲप या दोघी ॲपचा वापर करून आणि तुमच्या गॅस एजन्सीला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याचा वापर करून गॅस कंपनीच्या ॲपनं लॉग इन करून घ्या किंवा रजिस्ट्रेशन झालं नसेल आतापर्यंत ते करून घ्यायचं आहे. आणि KYCचं ऑप्शन दिसेल तुम्हाला, तिथूनच तुम्ही तुमची KYC करू शकता. तिथे पण 1-2 मिनटं तुम्हाला लागत असतो. सोपी पद्धत आहे. ते जमत नसेल तर गॅस एजन्सीला जाऊन तुम्ही KYC करू शकता. निःशुल्कपणे ही KYC होत असते. तुम्हाला कुठलेही पैसे द्यायचे नाही आहेत. तुम्ही स्वतः मोबाईलमधून करत असाल तिथे पण पैसे लागत नाही. गॅस एजन्सीला जाऊन करत असाल तिथे सुद्धा पैसे लागत नाही. 16 ऑगस्ट 2026 KYC करण्याची शेवटची तारीख आहे. आणि ज्यांनी आधी KYC केलेली होती त्यांनी सुद्धा एकदा चेक करून घ्या की तुमची KYC खरंच झालेली आहे की नाही. झाली असेल तर काही टेन्शन घेण्याचं काम नाही, झाली नसेल तर KYC करून घ्या. ही माहिती तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. त्यांनाही सांगा KYC झालेली आहे की नाही बाबा, त्याचं स्टेटस चेक करून घ्या. जर झाली नसेल तर KYC करून घ्या. म्हणजेच असे कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही. आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका. सरकार एवढं वेळ झालेलं नाही की 900 रुपयाचं गॅस सिलेंडर तुम्हाला 3000ला मिळेल. परंतु काही लोकांचं म्हणणं असं असू शकतं जे 900 रुपयाचं गॅस सिलेंडर आहे जर तुम्ही KYC केली नाही तर ते बुक होणार नाही, तुम्हाला भेटणार नाही. आणि जर भेटलं नाही मग तो सेकंड वे असतो आणि त्या सेकंड वे मार्फत मग तुम्हाला 900 रुपयाचं गॅस सिलेंडर ते हायर रेटने तुम्हाला देऊ शकता. हा अर्थ त्यांचा असू शकतो. परंतु ऑफिशियल नोटिफिकेशन अधिकृतपणे माहिती सरकारी माध्यमांनी दिलेली नाही आहे की 900 रुपयाचं गॅस सिलेंडर 3000ला मिळेल. अवेअरनेससाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स करा. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू असे जे काम नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.